नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या महासोमवारच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मुक्ता रात्रीच्या वेळेस हातामध्ये उशी घेते आणि उशीबरोबर सागरविषयी गप्पा मारते. असं बोलते की सागरला इतकी जास्त सगळ्यांची काळजी आहे आणि ते असं म्हणतात क्षणी लगेच इकडे सागर चोरून सगळं काय ऐकत असतो आणि मुक्ताच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो खरं तर काय. असं म्हणतात क्षणी मुक्ताला असते आणि दोघंसुद्धा रोमॅन्टिक होतात. तर इकडे सत्यमला हर्षवर्धन असं बोलतो की काही दिवस तरी सावनीला आपल्याला या घरातून गायब केलीच पाहिजे. त्यानंतर लगेच सावनी हर्षवर्धनला असं म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, मी मिहिरला लगेचच मला घ्यायला बोलवते आणि मी त्याच्याबरोबर जाते. त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की मिहिर मुक्ता आणि त्याचबरोबर सागरला असं म्हणतो की सावनीला इकडं यायचं आहे परंतु मला तिला नाही सुद्धा म्हणता येत नाही, मी काय करू. त्यावेळेस मुक्ता म्हणते बरं झालं तू तिला नाही म्हणला नाहीस म्हणून. त्यानंतर मुक्ता तिच्या आई म्हणजे माधवीच्या घरी जाते आणि माधवीला सगळं काही सांगते. त्यावेळेस माधवी तिला म्हणते की तू सावनीला तुझ्या घरी घेऊन येणार आहेस का. त्यावेळेस लगेच मुक्ता म्हणते माझ्या घरी नाही, इथे तुझ्या घरी. असं बोलता क्षणी लगेचच माधवीला फार मोठा धक्का बसतो. आता कशा प्रकारे मुक्ता सावनीला माधवीच्या घरी घेऊन येणार आणि पुढे काय काय घडणार हे पाहणे सुद्धा फारच रंजक आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.